या सगळ्यावर बोलण्याकरता या चिमुकलीचे काका राकेश भुसाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भुसाणेजी, काय घडलं हे नेमकं? मॅडम, खूप निंदनीय घडलेलं आहे. बोला राकेशजी, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय. लोकशाही मराठी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतेय. बिलकुल घाबरू नका. मला लक्षात येतंय ही तुमच्या कुटुंबियांवर काय वेळ आलेली असेल, पण न्याय मिळवून देणं ही जबाबदारी आपली. काय घडलं होतं राकेशजी नेमकं? काल 3 वाजेच्या सुमारास माझी पुतणी बाहेर खेळत होती गावामध्ये, म्हणजे गल्लीतच. तर एक व्यक्तीने, तो साधारण 20 ते 22 वर्षाचा आहे आरोपी, त्यांनी एक चॉकलेटच्या आमिषाने आमिष दाखवून त्या पुतणीला घेऊन गेला आणि खूप निंदनीय त्याच्याशी केलं. ती व्यक्ती गावातलीच होती, बाहेरची होती? कोण आहे? गावातले. ओळखीची होती? हो, ओळखीची. आसपास राहणारीच गावकरीच आहे ती व्यक्ती? हो हो हो, आसपास राहणारीच. मुलीचे पालक त्या व्यक्तीला ओळखतात? हो. का या सगळ्या विषयी याआधी या मुलाकडून किंवा या आरोपीकडून अशी काही संशयास्पद कृत्य झालेली होती का? काही भांडणं होती का? काही वाद होता का? आम्हाला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलंय की ज्या संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलंय त्यांनी मान्य केलंय की मी हे कृत्य केलंय. काय या संशयित आरोपीची पार्श्वभूमी काय आहे? तो शिकत होता का? अल्पवयीन या ठिकाणी कॉलेजमध्ये होता का? नोकरीला होता का? काय त्याची बॅकग्राऊंड आहे? अशिक्षित आहे. हो. घरात त्याच्या कोण कोण असतं? आजी असते त्याची. आजी एकटी सोबत तो राहतो आजी बरोबर की आणखीन कोणी कुटुंबीय आहे? नाही, एकटी आजीच असते. तो या आपल्या लेकीला तो ओळखत होता? हो. घरात त्याचं येणं जाणं होतं? हो, म्हणजे किंचित होतं, जास्तही नाही. आणि अगदी दुसाणेजी, मी समजू शकते तुमची काय परिस्थिती आता नेमकी काय भूमिका कुटुंबियांनी घेतलेली आहे? जोपर्यंत त्या नराधमाला जोपर्यंत शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. माझ्या पुतणीचा मी अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. माझा हा स्पष्ट आणि पूर्ण मत असेल. आता या सगळ्या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय का? तुम्हाला या सगळ्याविषयी पोलिसांकडून काय माहिती देण्यात आलेली आहे? माझ्या समोर PI मॅडम बसलेले आहेत, त्यांच्याशी पण बोलू शकतो. द्या ना त्यांच्याकडे. काय नाव सांगू? तुझं काय नाव सांगू? कोण आहे? हॅलो, नमस्कार. लोकशाही मराठीमधून बोलतेय मॅडम. नमस्कार. हा बोला. या सगळ्या मुद्द्यावर संशयित आरोपीला तुम्ही पकडलेलं आहे अशी माहिती आता मिळतीये, पण नातेवाईकांची जी भूमिका आहे की जोवर नराधमाला शिक्षा होत नाही तोवर मात्र अंत्यसंस्कार करणार नाही. मॅडम, मी ना इन्क्वेस्टला इथं पंचनामा करते, मी तुमच्याशी नंतर बोलते. पण ही जी भूमिका आहे त्या दृष्टीनं कारवाई संदर्भात काही पावलं उचलली जात आहेत? काय म्हणता मॅडम? तुमच्या मागणी संदर्भात कारवाई करण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जात आहेत? हो. मग दुसाणेजी, बोला बोला बोला. हा, बोलतो. दुसाणेजी,
हा मॅडम. कुटुंबियांकडून तुमच्याकडून वारंवार म्हटलं जात आहे की दादा भुसे यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. लोकशाही मराठी दादा भुसे यांच्याशी संपर्क करतेय. दादा भुसे यांचा काही क्षणात फोन जोडला जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.